नेक्स्ट कन्सेप्ट काय बघायचं आपल्याला, मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे, स्टार्ट केलं बेटा. हा, सो मेन्स्ट्रुअल सायकल काय असणार आहे, ही एक सायकल असणार आहे. ठीक आहे, जी रिपीट होते एव्हरी मंथला. कुणामध्ये? फिमेल्स मध्ये. ठीक आहे, काय होतं ह्यामध्ये, ह्या सिस्टीम मध्ये जी काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. काय बेटा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काल बघितलं आपण. काय बघितलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वजायना, युटेरस आहे, ओरी आहे, ओव्हिडक्ट आहे. ठीक आहे, काल काय शिकलो बेटा, ओरीचं फंक्शन काय, प्रत्येक मंथला काय रिलीज करते ती, एग रिलीज करते. त्यालाच आपण ओवा म्हणलं होतं, ओवम म्हणलं होतं, ओसायट. बरोबर आहे. त्यानंतर ओव्हिडक्टचं काय काम, ज्यावेळेस ओरी एग रिलीज करते, ते एग कुठे येतात बेटा, ह्या ओव्हिडक्ट मध्ये. आणि ह्या वजायना थ्रू काय येतात, स्पर्म येतात. आणि इथं काय होतात बेटा, ते फर्टाईल होतं. बरोबर. ओव्हिडक्टचं काम काय, फर्टिलायझेशन साठी काय करणार तुम्ही, पॅसेज देणार. फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झाला. झायगोट डिवाइड होऊन काय तयार होतो, एम्ब्रियो. आणि तो एम्ब्रिओ कुठं येऊन बसतो म्हणून सांगितलं होतं, इम्प्लांट होतं युटेरस. सो युटेरसचं काम काय, एम्ब्रिओला इम्प्लांट करण्यासाठी काय करणं, प्लेस करणं, त्याला नरिश करणं, 9 मंथ त्याला नरिशमेंट देणं, हे युटेरसचं काम होतं. तो हे काय होती, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काही चेंजेस होतात. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काय होणार बेटा, ही जी आपली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये काय होतात, काही चेंजेस होतात. कधी चेंजेस होतात, ते चेंजेस होतात ऍट द एज ऑफ प्युबर्टी. काल मी तुम्हाला प्युबर्टीचा अर्थ सांगितले. प्युबर्टीचा अर्थ मॅच्युरेशन. फिमेल मध्ये वुमन्स मध्ये जन्मताच किती एग्स असतात म्हणून सांगितले का, 2 to 4 मिलियन इमॅच्युअर. कसे आहेत बेटा एग, ते इमॅच्युअर. मग ज्या वेळेस ती फिमेल मॅच्युअर होते, कधी मॅच्युअर होते, कुठल्या एजला, प्युबर्टी. ती मॅच्युअर होते त्यावेळेस त्या फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काही चेंजेस होत असतात. काय होत असतात त्याच्यामध्ये, काही चेंजेस. आणि ते चेंजेस परत रिपीट होतात. कधी रिपीट होतात, एव्हरी 28 to 30 डेज. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काही चेंजेस होतात. कधी, ऍट द एज ऑफ प्युबर्टी. ते चेंजेस परत रिपीट होतील. कधी रिपीट होतात, एज डेट किती, डे कधी असणार आहे, 28 to 30. त्याला काय म्हणायचं आहे, मेन्स्ट्रुअल सायकल. ते पडदे नीट करा बेटा. सो मेन्स्ट्रुअल सायकलची डेफिनेशन लक्षात ठेवायचं. मेन्स्ट्रुअल सायकलचा अर्थ काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगो सम चेंजेस ऍट प्युबर्टी. दॅट चेंजेस आर रिपीट, वेअर दे रिपीट, ऍट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 डेज. त्याला आपण काय म्हणायचं आहे, मेन्स्ट्रुअल सायकल. आणि ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे, ही टोटली नॅचरल प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे बेटा, नॅचरल. आणि ही प्रोसेस कंट्रोल होते 4 हार्मोन्सनी. किती हार्मोन्सनी कंट्रोल होणार आहे, 4. हार्मोनचा अर्थ माहिती आहे आता तुम्हाला. बॉडीमध्ये काही ग्लँड्स असतात, जे काय करतात, काही केमिकल सिक्रेट करतात. त्याला आपण टेक्निकली काय म्हणतो, हार्मोन्स. कुठले हार्मोन्स आहेत, तर 4 हार्मोनची नाव लक्षात ठेवायचे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, शॉर्टकट काय आहे, FSH. ल्युटिनायझिंग हार्मोन, शॉर्टकट काय आहे, LH. हे जे 2 हार्मोन आहेत, हे 2 हार्मोन सिक्रेट करतात पिट्युटरी ग्लँड्स. ब्रेन मध्ये जे ग्लँड्स असतात ते सिक्रेट करतात. ठीक आहे, एकूण 4 हार्मोन्स आहेत. कुठले कुठले हार्मोन्स आहेत, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, FSH. ल्युटिनायझिंग हार्मोन, LH. 2 कोण सिक्रेट करणार आहे, पिट्युटरी ग्लँड. इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन, हे कोण सिक्रेट करेल, ओव्हरी. इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन कोण सिक्रेट करणार आहे बेटा, ओव्हरी. सो मेन्स्ट्रुअल सायकल ही कंट्रोल करते 4 हार्मोन. त्या सायकलला कोण कंट्रोल करत असते बेटा, एकूण 4 हार्मोन. कुठले कुठले, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, कसं कंट्रोल करते बघा, डायग्राम दिले इथं, दिसते तुम्हाला डायग्राम ही. ह्या डायग्राम मध्ये बघा, इथे पिट्युटरी ग्लँड आहे. 2 हार्मोन दिले, FSH आणि LH. सायकल किती डेजची म्हणून सांगितले आपण, 28 डेज. पेपरला ऍज इट इज डायग्राम पडतात आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, मग त्या डायग्राम मधलं काय क्वेश्चन असेल बघा, तुम्ही नीट डायग्राम ऑब्झर्व करा. त्यामध्ये फर्स्ट 4 डेज जे आहेत, त्या फर्स्ट 4 डेला काय म्हणले बघा, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. ठीक आहे, मग क्वेश्चन असेल, व्हॉट इज द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. सो काय असणार आन्सर आपलं, फर्स्ट 4 डेज. पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन काय असेल बेटा,
फर्स्ट 4 days. ठीक आहे. नेक्स्ट डे 5 टू डे 13. डे 5 टू डे 13 काय लिहिले बघा, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. काय लिहिलेलं आहे, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. रिजनरेशनचा अर्थ काय, परत तयार होते. काय तयार होते, एंडोमेट्रियम. आता एंडोमेट्रियमचा अर्थ काय, युटेरस सांगितलं होतं बेटा तुम्हाला मी. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय असणार आहे, ही काय आहे, वजायना, आणि हा काय आहे, युटेरस. ठीक आहे. युटेरस मध्ये हे जे सेल्स असतात, ह्या सेल्स काय होतात, ब्रेक होतात, क्रॅक पडते त्यांना. ठीक आहे. आणि त्यामुळं मेन्स्ट्रुअल सायकल ज्यावेळेस स्टार्ट होते त्यावेळेस फर्स्ट 4 डेज वजायना थ्रू ब्लिडिंग होत असतं. मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते म्हणजे बेटा पिरियड स्टार्ट होतात लेडीजला, त्यावेळेस पहिले 4 दिवस काय होते बेटा, ब्लिडिंग होतं. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. ठीक आहे. मग हे ब्लिडिंग होतं म्हणजे काय होतं, हे जे युटेरस आहेत त्या युटेरस मध्ये जे टिश्यूज आहेत त्या टिश्यूचं नाव काय बेटा, एंडोमेट्रियम. ते ब्रेक झाले, आणि ब्रेक झाल्यामुळे तिथं ब्लड तयार झालं आणि ते काय झालं बेटा, वजायना थ्रू गेलं. किती दिवस गेलं, पहिले 4 दिवस. ठीक आहे. मग आता त्याला रिपेअरिंग करायला पाहिजे, आणि त्यासाठी रिपेअरिंगचा टाइम कुठला आहे, रिपेअरिंग म्हणजे रिजनरेशनचा टाइम किती बेटा, 5 to 13 days. 5 to 13 days काय होते, ते एंडोमेट्रियम युटेरस काय होते बेटा, रिपेअर. ठीक आहे. नेक्स्ट डे 14. डे 14 ला काय म्हणले बघा, पिरियड ऑफ ओव्युलेशन. डे 14 ला काय म्हणलेलं आहे, पिरियड ऑफ ओव्युलेशन. ठीक आहे. आणि त्यानंतर डे 15 to 28 days त्याला काय म्हणलेलं आहे, पिरियड ऑफ सिक्रिशन ऑफ ग्लँड्स ऑफ एंडोमेट्रियम. 14व्या दिवशी ओव्युलेशन होईल आणि 15 ते 28 दिवस पर्यंत काय असणार आहेत, हे जे टिश्यू तयार झालेत का नाही, हे काय करतील, काही सिक्रिशन करतील. त्याला काय म्हणलेलं आहे, त्या पिरियडला काय म्हणलेलं आहे, पिरियड ऑफ सिक्रिशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम. तो पिरियड किती आहे बेटा, 15 to 20. मग आता हे काय आहे मॅडम, ठीक आहे, बघा काय सांगितलेलं आहे. हे दिसतंय का तुम्हाला बेटा, दिस इज नथिंग बट थिकनेस ऑफ युटेरस. ही काय दाखवले बेटा, हे बघा, चेंजेस इन युटेरस ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. काय सांगितले बेटा, ते चेंजेस त्या युटेरस मध्ये काय चेंज होते ते सांगितलंय. ठीक आहे. मग आता तुम्ही स्टार्टिंगला काय कन्सिडर करा, युटेरसची समजा थिकनेस एवढी आहे, युटेरसची थिकनेस किती आहे बेटा, एवढी असं कन्सिडर करा. बघा एवढी युटेरसची थिकनेस आहे. सो फर्स्ट 4 डेला काय होतात, ही थिकनेस कमी होते. का, कारण की ह्याला काय पडतात म्हणून सांगितले मी तुम्हाला, क्रॅक्स. टिश्यू ब्रेक्स होतात आणि ब्लिडिंग होतं, ब्लड फ्लो होतं. किती दिवस होते बेटा, पहिले 4. मग हे 4 दिवसात काय होतं, पिट्युटरी ग्लँड आहे, ती पिट्युटरी ग्लँड एक केमिकल सिक्रेट करते, एक हार्मोन सिक्रेट करते, ज्याचं नाव काय बेटा, FSH. FSHचं नाव आता बघितलं आपण, काय नाव, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. मग ते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन कोण तयार करतं, पिट्युटरी ग्लँड. मग त्यावेळेस काय तयार करतं, काय होतं बेटा, आपली जी ओरी आहे, ओरीचं काम काय म्हणून सांगितलं बेटा, एक तयार करणे. ओरीचं काम काय, एक तयार करणे. ठीक आहे. सो पिट्युटरी ग्लँड ज्या वेळेस फर्स्ट 4 डेला FSH सिक्रेट करते त्यावेळेस ओरीमध्ये नंबर ऑफ जे फॉलिकल्स आहेत ते फॉलिकल्स ग्रो व्हायला स्टार्ट होतात. बघा इथं फॉलिकल ग्रो व्हायला स्टार्ट झालेलं दाखवलं. परत हे डेव्हलप होतील आणि त्या नंबर ऑफ मधला फक्त एकच नीट डेव्हलप होईल. नंबर ऑफ स्टार्टिंग होतील, कारण की किती एग आहे, 2 to 4 मिलियन आहे. त्यातले काही फॉलिकल डेव्हलपिंगला स्टार्ट होतील आणि त्यातला एकच काय होईल बेटा, पूर्ण डेव्हलप होईल. ह्याचा पिरियड किती आहे बेटा, फर्स्ट 4 days. So first 4 days pituitary gland secrete follicle stimulating hormone. Under the influence of follicle stimulating hormone, ovaries आहेत ना, ovaries develop follicles. ओव्हरी मध्ये काय डेव्हलप होतात बेटा, फॉलिकल्स. आउट ऑफ मेनी फॉलिकल्स ओनली 1 फॉलिकल डेव्हलप कम्प्लिटली. एवढ्या मोठ्या फॉलिकल मधले काय होतात, एक फॉलिकल काय होतं बेटा, कम्प्लीट डेव्हलप व्हायला चालू होतं. एक फॉलिकल डेव्हलप झाल्यावर तो फॉलिकल काय रिलीज करेल, इस्ट्रोजन. तो फॉलिकल काय रिलीज करेल बेटा, इस्ट्रोजन. ठीक आहे. सो पहिल्या 4 दिवसामध्ये काय झालंय, पिट्युटरी ग्लँड FSH सिक्रेट केली आहे, ओरी फॉलिकल तयार केली आहे, त्या फॉलिकल पैकी एक फॉलिकल ग्रो व्हायला स्टार्ट झालं. 4थ्या 5व्या दिवशी फॉलिकल एक ग्रो झालाय,
तो ग्रो होताना तो काय रिलीज करेल बेटा? इस्ट्रोजन. आणि तो इस्ट्रोजन रिलीज करत जाईल आणि स्वतः सुद्धा परत डेव्हलप होत जाईल. तयार होणारा इस्ट्रोजन कशासाठी हेल्प करतो? रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. सो क्वेश्चन विचारतात, अंडर विच हार्मोन इन्फ्लुएन्स रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम टेक्स प्लेस? कुणाच्या अंडर रिजनरेशन एंडोमेट्रियम होतं? तर एंडोमेट्रियम परत कुणाच्या अंडर तयार होतो? कुठल्या हार्मोनच्या बेटा? इस्ट्रोजन. इस्ट्रोजन कुठला आले? हे फॉलिकल तयार व्हालेत का नाही? हा फॉलिकल एक तयार झालाय, तो मोठा होताना काय रिलीज करतोय? इस्ट्रोजन. तो डेव्हलप होतोय, इस्ट्रोजन रिलीज करतोय आणि तो डेव्हलप होऊन 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 काय झालं बेटा? आता एकदा असा बस्ट झाला, फुटला. त्या फुटलेल्याला काय म्हणायचं आहे? ओव्हुलेशन. त्या फुटलेल्याला काय म्हणायचं आहे? ओव्हुलेशन. आणि हे फॉलिकल डेव्हलप होत होत इस्ट्रोजन रिलीज करतात. तोपर्यंत कुठवा दिवस येतो बेटा? कोणता डे येतो? डे 14. किती दिवस होतात? डे 14. 14 डेला पिट्युटरी ग्लॅन्डचा दुसरा हार्मोन कुठला आहे बेटा? LH. 14 डेला पिट्युटरी ग्लॅन्डचा कुठला हार्मोन आहे? LH. हा LH काय करेल? पिट्युटरी ग्लॅन्ड तयार करेल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ LH. LH च्या अंडर डेव्हलपिंग फॉलिकल बस्ट. LH च्या अंडर तो डेव्हलपिंग फॉलिकल काय होतं बेटा? बस्ट. अँड रिलीज ओवम, एग किंवा काय म्हणा? ऊसा. डेव्हलपिंग फॉलिकल बस्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ luteinizing hormone and release egg at the day of 14, that is called as ovulation. लक्षात आलंय? कधी होतं ओव्हुलेशन? डे 14. कळतंय का? पिरियड सायकल किती दिवसाची आहे? 28. त्यातल्या पहिल्या 4 दिवशी काय होते? पिट्युटरी ग्लॅन्ड FSH सिक्रेट करते, ओव्हरी काय तयार करते? फॉलिकल. फॉलिकल तयार व्हाले, ठीक आहे. त्यातला एक फॉलिकल ग्रो होतं, डेव्हलप होतो. एक डेव्हलप झालेला फॉलिकल डेव्हलपमेंट स्टार्ट करताना तो काय रिलीज करतो? इस्ट्रोजन. तयार होणारा इस्ट्रोजन काय करतो बेटा? रिजनरेशन. कुणाचं रिजनरेशन करतो? एंडोमेट्रियम. काय पिरियड आहे एंडोमेट्रियमचा रिजनरेशनचा? 5 to 30. कुणाच्या अंडर? इस्ट्रोजन. सायमल्टेनियसली फॉलिकल ग्रो व्हायलाय. ऍट द डे ऑफ 40 काय होणार आहे? अंडर द इन्फ्लुएन्स. कुणाच्या इन्फ्लुएन्स? ल्युटिनायझिंग हार्मोन. फॉलिकल काय होईल? बस्ट. काय रिलीज करेल? एग. त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे? ओव्हुलेशन. कधी होतं ओव्हुलेशन? 14 डे. ठीक आहे. ओव्हुलेशन झालं, एग रिलीज झाला. हा जो एग रिलीज झालाय तो व्हॅलिड असतो, जिवंत असतो 24 आवर्स साठी. तो कधीसाठी असणार आहे? फक्त लाईव्ह 24 आवर्स. एग रिलीज झाला, हे वरची जी कव्हर आहे का बेटा, दॅट वरच्या कव्हरिंगला काय म्हणायचं आहे? कॉर्पस लुटियम. काय म्हणायचं आहे? कॉर्पस लुटियम. The remaining covering of follicle is called as corpus luteum. आणि तो कॉर्पस ल्युटियम काय सिक्रेट करेल? प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. हे जे डेव्हलपिंग फॉलिकल आहेत का नाही, वरचं जे कव्हर आहे का नाही, त्या कव्हरला काय म्हणले बेटा? कॉर्पस लुटियम. तो काय तयार करतोय? प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. ठीक आहे. मग हे प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन काय करतात? इथं परत बघा, पिरियड ऑफ सिक्रिशन ऑफ ग्लॅन्ड्स इन एंडोमेट्रियम. ठीक आहे. मग आता काय बघितलं आपण? स्टार्टिंगला युटेरस होती, पूर्ण ठीक होती. पहिले 4 दिवस काय झालं म्हणलं आपण? ब्लिडिंग झालं, म्हणजे हे सगळी काय झाली? लेअर ब्रेक झाली बेटा. ठीक आहे. त्यानंतर डे 5 to 13 काय झालं? हे पूर्ण रिपेअर झालं नीट. पूर्ण काय झालं? रिपेअर. ठीक आहे. डे 14 ला काय झालं म्हणलं आपण? ओव्हुलेशन. ओव्हुलेशनचा अर्थ काय? एग काय झालं बेटा? रिलीज. आणि तो एग किती काळ असतो मग सांगितलं बेटा? 24 आवर्स. किती वेळ असणार आहे तो? 24 आवर्स. आणि त्या 24 आवर मध्ये जर फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशनचा अर्थ काय बेटा? या वजायना थ्रू स्पर्म आला, तो एगशी फ्यूज केला, तर तिथं काय तयार होईल? झायगोट. त्या झायगोटचं कन्वर्जन कशात होईल? एम्ब्रियो. आणि एम्ब्रियोचं कन्वर्जन कशात होईल? बेबीमध्ये. ह्यासाठी किती टाइम आहे? 24 आवर्स. समजा 24 आवर मध्ये फर्टिलायझेशन झालं नाही,
तर तो जो एग आहे तो त्याची व्हॅलिडिटी संपणार, तो डेड होईल. ठीक आहे. त्यानंतर मग हा जो वरचा कव्हरिंग आहे का नाही, त्या वरचा कव्हरिंगला काय म्हणले आपण? कॉर्पस ल्युटियम. त्यांनी काय तयार केले म्हणून सांगितलं बेटा? प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजेन. ठीक आहे. हे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन तोपर्यंत काय करतात बेटा? ह्या युटेरस मध्ये काही लिक्विड सिक्रेट करतात, सिक्रिशन इन ग्लॅन्ड्स. कशासाठी करतात? त्यांना माहित थोडी असणार आहे. जर फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झाला, एम्ब्रिओ तयार झालं, बेबी तयार होणार. मग हे बेबी इथे इम्प्लांट होणार ना. मग बेबी इम्प्लांट झाल्यावर त्याच्या बाजूला एक बॅग तयार करायची आहे, त्याला नरिशमेंट करायचं आहे, त्याला प्लासेंटा म्हणतो, त्याला नरिशमेंट करायचे आहे. त्याच्या तयारीसाठी कोण लागतं बेटा? हे प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजेन. आणि त्याला म्हणायचं सिक्रिशन इन एंडोमेट्रियम. ठीक आहे. त्यांनी त्यांची तयारी करून ठेवतात आणि त्याचे किती टाइम आहे बेटा? 15 to 20 days. पण फर्टिलायझेशन झालंच नाहीये. फर्टिलायझेशन झालं का? नाहीये. मग हा कॉर्पस ल्युटियम इनऍक्टिव्ह होतो. काय होते बेटा? इनऍक्टिव्ह. ओवा सुद्धा इनऍक्टिव्ह होणार आहे आणि हा सुद्धा काय होईल बेटा? इनऍक्टिव्ह. आणि तो इनऍक्टिव्ह झालं तर कॉर्पस ल्युटियमचं कन्वर्जन कशात होईल बेटा? कॉर्पस अल्बिकन्स. कशामध्ये होईल? कॉर्पस अल्बिकन्स. आणि हा कॉर्पस अल्बिकन स्टॉप करतो. काय स्टॉप करतो? सिक्रेशन. कशाचं? प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. म्हणजे हे जे सिक्रेशन आहे ना ते काय करतो बेटा? स्टॉप करतो. मग सगळं सिक्रेशन स्टॉप झालंय. मग काय होणार? हे जे तयार झालेलं आहे ना सगळं, हे परत काय होतं बेटा? ब्रेक व्हायला चालू होतं. आणि परत ही सायकल काय होते? पहिले 4 दिवस काय होतात? परत ते सगळं लेअर ब्रेक होतात आणि परत प्रोसेस काय होते? कंटिन्युअस. कळतंय? तुम्हाला बोर्डाला पडलेलं क्वेश्चन डायग्राम ऍज इट इज देतील, क्वेश्चन विचारते. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुलेशन? काय पिरियड आहे मेन्स्ट्रुलेशनचा? फर्स्ट 4 days. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम? रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियमचा पिरियड कुठला आहे? 5 to 30. व्हॉट इज द डे ऍट विच ओव्युलेशन टेक्स प्लेस? कुठला डे असेल? 40. नेक्स्ट परत लास्ट, पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लॅन्ड्स इन एंडोमेट्रियम? 16 to 20. ठीक आहे. नेक्स्ट, इन मेन्स्ट्रुअल सायकल किंवा ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल विच ऑर्गन अंडरगो चेंजेस? कुठल्या ऑर्गन मध्ये चेंज होणार आहे? कुठल्या ऑर्गन मध्ये चेंजेस होईल बेटा? युटेरस अँड ओव्हरी. ओव्हरी सुद्धा फॉलिकल तयार करायला आहे ना. कुठल्या ऑर्गन मध्ये चेंज होणार आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या? युटेरस अँड ओव्हरी. नेक्स्ट, अंडर विच हार्मोन्स पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम टेक्स प्लेस? कुठल्या हार्मोन अंडर होणार आहे? इस्ट्रोजन. ठीक आहे. व्हॉट यू मीन बाय ओव्युलेशन? ओव्युलेशनचा अर्थ काय? काय ओव्युलेशन? ऍट द डे ऑफ 14 डेव्हलपिंग फॉलिकल बस्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कुठला हार्मोन? ल्युटिनायझिंग हार्मोन अँड रिलीज एग इज कॉल्ड ॲज ओव्युलेशन. ठीक आहे. व्हॉट इज द कॉर्पस ल्युटियम? कॉर्पस ल्युटियम काय? द रिमेनिंग पार्ट ऑफ डेव्हलपिंग फॉलिकल आफ्टर बस्ट. ठीक आहे. बस्ट झाल्यावर जो रिमेनिंग पार्ट असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॉर्पस ल्युटियम. विच सिक्रेट? काय सिक्रेट करणार आहे? प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. अँड लास्ट, अंडर विच हार्मोन सिक्रेशन ऑफ ग्लॅन्ड इन एंडोमेट्रियम टेक्स प्लेस? प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. कळतंय का? प्रोसेस कशी रिपीट झाली कळतीये? ठीक आहे. सो ही सायकल रिपीट होईल. ठीक आहे. समजा मॅडम एक कितीपर्यंत व्हॅलिड आहे म्हणून सांगितले आपण? 24 आवर्स. ठीक आहे. 24 आवर्स एक व्हॅलिड आहे. 24 आवर्स मध्ये समजा फर्टिलायझेशन झालं, स्पर्म एंट्री केले, झायगोट तयार झालं, एम्ब्रिओ तयार झालं, तर आता काय होईल बेटा? तो एम्ब्रिओ कुठे इम्प्लांट होईल बेटा? युटेरस. एम्ब्रिओ कुठे इम्प्लांट होईल? युटेरस मध्ये. आणि हे जे कॉर्पस ल्युटियम आहेत का नाही ते कंटिन्युअसली काय सिक्रेट करतात? प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. म्हणजे इथं सिक्रेशन कंटिन्युअसली स्टार्टच होईल. त्या बेबीला काय होणार आहे? नरिशमेंट भेटेल, प्लासेंटा तयार होईल आणि असं कधीपर्यंत होणार आहे? 9 months. पार्च्युरेशन म्हणजे ते बेबी बाहेर येस तर होईल. त्यानंतर सुद्धा बेबीला दूध लागतं का? आईला दूध येतं का नाही? त्यानंतर सुद्धा ही प्रोसेस काय होते बेटा? कंटिन्यू होते. म्हणजे ज्या वेळेस ही प्रोसेस होत असते, जर एखादी लेडी प्रेग्नंट राहिली तर ही मेन्स्ट्रुअल सायकल काय होते बेटा? स्टॉप होते.
किती टाइमसाठी? 9 मंथ तर कंपल्सरी आहेत. त्यानंतर ब्रेस्ट फीडिंग पर्यंत, म्हणजे जोपर्यंत त्या बाळाला दूध पाजते तोपर्यंत, म्हणजे मिनिमम कन्सिडर करा 1 वर्ष ते 1.5 वर्षपर्यंत तिला, त्या लेडीजला पिरियड्स येत नाहीत. ठीक आहे. सो मेन्स्ट्रुअल सायकल इज इंडिकेशन. कशाचं इंडिकेशन? स्टॉप झालं म्हणजे ती लेडी काय आहे? प्रेग्नंट. सो तेच दिले बघा इथं काय काय दिलंय. डेफिनेशन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय होतीये? चेंजेस. कधी चेंजेस होणार आहेत? कुठल्या एजला? प्युबर्टी. ते चेंजेस परत काय होतात बेटा? रिपीट. कधी रिपीट होतात मग सांगितले? 28 to 30. ठीक आहे. प्रोसेस कशी आहे? नॅचरल. कुठले कुठले हार्मोन्स लागतील? फॉलिकल स्टिम्युलेटिंग, ल्युटिनायझिंग, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. सर्वात पहिला कुठला येईल? फॉलिकल. वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल इन ओव्हरी स्टार्ट डेव्हलप. एवढे मोठे फॉलिकल आहेत, त्यातला एक काय चालू होतो बेटा? डेव्हलप. कुणाच्या अंडर? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तो डेव्हलप फॉलिकल काय सिक्रेट करतो बेटा? इस्ट्रोजन. इस्ट्रोजन काय करतात? एंडोमेट्रियम युटेरस स्टार्ट डेव्हलप. कुणाच्या इफेक्ट मध्ये? इस्ट्रोजन. मीन वाईल फॉलिकल कम्प्लीट देअर डेव्हलपमेंट. तसं हळूहळू फॉलिकल त्याची डेव्हलपमेंट काय करतो? कम्प्लीट करतो. ठीक आहे. आणि परत तो काय होतो? बस्ट. कुणाच्या अंडर बस्ट होतो म्हणून सांगितलंय? ल्युटिनायझिंग हार्मोन. कधी बस्ट होतो बेटा? कुठल्या डेला? 14. काय रिलीज करतो? एग, ओवा, उसाइट. ठीक आहे. त्याला काय म्हणलं आपण? ओव्युलेशन. दे रिमेनिंग टिश्यू जे आहे, रिमेनिंग पार्ट जे आहे, रिमेनिंग टिश्यू ऑफ बस्ट फॉलिकल काय म्हणायचं त्याला? कॉर्पस ल्युटियम. काय सिक्रेट करतात बेटा ते? प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. काय करतात ते? एंडोमॅट्रियमचं काय करतात? सिक्रेशन. ठीक आहे. म्हणजेच काय करतात ते? रेडी करतात. कुणाला रेडी? कशासाठी रेडी करतात बेटा? इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. उसाइड कधीपर्यंत व्हॅलिड आहे म्हणलंय आपण? 24 आवर्स. जर नाही झालं त्यावेळेस फर्टिलायझेशन, तर कॉर्पस ल्युटियम काय होतं बेटा? इनऍक्टिव्ह. आणि इनऍक्टिव्ह म्हणून कन्वर्जन कशात होतं? कॉर्पस अल्बिकन्स. कशामध्ये होणार आहे? कॉर्पस अल्बिकम. आणि त्यामुळं त्या कॉर्पस अल्बिकमचं काय होणार आहे बेटा? सिक्रेशन काय होईल? स्टॉप येईल. कशाचं सिक्रेशन स्टॉप येईल? प्रोजेस्टेरॉन अँड एस्ट्रोजन. ठीक आहे. आणि त्यामुळं एंडोमेट्रियम डिजनरेट होईल. डिजनरेट म्हणजे ब्रेक, रिमूव्ह होईल. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत तो एग सुद्धा, अनफर्टिलाइज एग सुद्धा काय होईल बेटा? वजायनातून बाहेर. त्यालाच आपण म्हणतो मेन्स्ट्रुएशन. कंटिन्युअस ब्लिडिंग होतं आणि त्या ब्लिडिंग साठी अप्रॉक्सिमेटली किती डेज लागतात बेटा? 5. 4 ते 5 दिवस लागतात. त्यालाच आपण म्हणतो मेन्स्ट्रुएशन. समजा मॅडम ह्याच्यामध्ये एग फर्टिलाइज झाला, फर्टिलायझेशन झालं, 24 आवर्स मध्ये झालं, तर एम्ब्रिओ तयार होईल. एम्ब्रिओ तिथं इम्प्लांट होईल आणि ही प्रोसेस काय होणार बेटा? स्टॉप होईल. कधीपर्यंत? जोपर्यंत काय होत नाही? पार्च्युरेशन. पार्च्युरेशनचा अर्थ काय? ते बेबी बाहेर होत नाही, येत नाही, 9 मंथ ग्रो होईल. त्यानंतर परत पिरियड, ब्रेस्ट फीडिंग. त्याला दूध जोपर्यंत येतं तोपर्यंत काय होणार बेटा? ती प्रोसेस काय होईल? स्टॉप होईल. ही नॅचरल प्रोसेस आहे. ही प्रोसेस होताना आताच बघितलं टिश्यू वगैरे ब्रेक होतात, त्यामुळे भरपूर काय होत असतात बेटा? पेन होतात, विकनेस येतं आणि काय होतं? ब्लिडिंग होतं. आणि त्यामुळे काय होणार आहे? ती जी लेडीज असणार आहे, मुलगी असणार आहे, तिला काय होतं बेटा? पोट दुखतं, त्रास होत असतो. सो दिस इज ऑल अबाउट मेन्स्ट्रुअल सायकल. कळतंय? ठीक आहे. त्यानंतर काही टर्म्स आहेत बेटा किंवा काही कन्सेप्ट, न्यू कन्सेप्ट रिप्रोडक्शन बद्दल. ठीक आहे. आपल्या सोसायटीमध्ये काही असे कपल्स असतात बेटा की ज्यांना बेबी होत नाही. बरं आहे ना? असे काही बघितले असेल तुम्ही सोसायटीमध्ये. काही नवरा बायको असतात त्यांना मुलं होत नाही. मग त्याचे रिझन काय? तर त्याचे रिझन पहिला वुमन्स मध्ये कुठले असतात बघू, आणि मेन्स मध्ये कुठले असतात? वुमन मध्ये पहिला काय? ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे की नाही, एमसी. फर्स्ट रिझन काय असेल बेटा? ही एमसी इरेग्युलर असेल. ही एमसी काय असेल बेटा? इरेग्युलर. ठीक आहे. आत्ताच बघितलं आपण, जर मेन्स्ट्रुअल सायकल 24 आवर्स, सॉरी 28 डेची असेल, तर ओव्हुलेशन कधी होतं म्हणलं आपण? डे 40. बरं आहे ना? म्हणजे 14व्या दिवशी एग येणार आहे आणि तो एग किती टाइम साठी व्हॅलिड असणार आहे? 20. मग जर एखाद्या लेडीची एमसी जर रेग्युलर नसेल, 3 महिन्याला 4 महिन्याला येत असेल, तर तिला आयडिया येईल का कधी एग रिलीज होणार आहे, कधी फर्टिलाइज करणार आहे? ती आयडिया येईल का?
नाही. हे सुद्धा एक रिझन असू शकतं त्या कपलला मुलं न होण्याचं. ठीक आहे. सेकंड, ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट. सेकंड रिझन काय बेटा? ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट. ठीक आहे. ओव्हिडक्ट मध्ये ऑब्स्टॅकल म्हणजे काय? काय सांगितलं बेटा? रिप्रोडक्शन मुळे काय होणार आहेत? स्पर्म जे आहेत ह्या वजायना थ्रू एंटर होणार आहेत, वजायना थ्रू युटेरस मध्ये येतील आणि ह्या ओव्हिडक्ट मध्ये जातील आणि हिथं फर्टिलायझेशन होईल. मग कधी कधी ही डक्ट, ती ट्यूबच ब्लॉक असते बेटा. मग ही ट्यूबच ब्लॉक असेल तर स्पर्म एंट्री करतील का तिथं? नाही. ते सुद्धा रिझन असू शकतं. मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर असेल हे एक रिझन असेल. ओव्हिडक्ट मध्ये ऑब्स्टॅकल असेल, ब्लॉक असेल हे एक रिझन असेल. ठीक आहे. थर्ड रिझन, ओव्हिडक्ट चांगला आहे मॅडम. ठीक आहे. त्यानंतर एग आलाय, हे तयार झालंय, स्पर्म झालंय, फर्टिलायझेशन झालं, एम्ब्रिओ तयार झालं. पण कधी कधी प्रॉब्लेम काय येतो बेटा? हा जो एम्ब्रिओ तयार झालोय तो युटेरस मध्ये इम्प्लांट होत नाही, बसत नाही, चिटकून बसत नाही. 9 मंथ राहायचं ना त्याला तिथं. सो थर्ड प्रॉब्लेम असू शकतो बेटा, इम्प्लांटेशन इन युटेरस. युटेरस मध्ये बेबी इम्प्लांट होत नाही. कधी कधी 2-3 मंथ इम्प्लांट होतो आणि त्यानंतर तो काय होतो बेटा? खाली येतो. त्याला मिसकरेज म्हणतो. तुम्ही जर नाव ऐकलं असेल तर मिसकरेजची टर्म ऐकली असेल. म्हणजे 2-3 मंथ ग्रो होतो पण परत काय होणार आहे? ते जे आहे ते सपोर्ट करत नाही ऑर्गन आणि तो काय होतो बेटा? खाली येतो. मग अशामुळे सुद्धा काय होणार आहे? त्या लेडीजला मुलं होत नाही. आणि लास्ट, प्रॉब्लेम इन फॉर्मेशन ऑफ ओव्हरीज. ओव्हरीज मध्ये जर ओव्हरी जर एग तयार करायला प्रॉब्लेम करत असेल तरी सुद्धा तिला, लेडीजला मुलं होत नाहीत. हे कुणाच्या बाबतीत झाले? फिमेलच्या. मेलच्या बाबतीत काय बेटा? मेनच्या बाबतीत काय असणार आहेत? फर्स्ट, लेस स्पर्म काउंट. काय म्हणलं बेटा आपण? जे स्पर्म आहे ते मिलियन्स मध्ये असतात म्हणलं. एग किती? एकच आहे का नाही? एग एक आहे आणि त्यामध्ये किती येणार आहेत बेटा? मिलियन्स मध्ये स्पर्म येणार आहे. ठीक आहे. मग जर स्पर्मचा काउंट लेस असेल तरी सुद्धा फर्टिलायझेशन होणार. नेक्स्ट, स्लो मुवमेंट. स्पर्मला काय करायचंय? वजायना थ्रू युटेरस, मग इकडं अर्धे जायचे आहेत ना. मग काही स्पर्म जे आहेत, आपण काय म्हणलं, टोटल स्पर्मला किती ट्रॅव्हल करायचंय? 6.5 मीटर. ठीक आहे. मग जर स्पर्मची मुवमेंट, मोशन जर स्लो असेल तर ते पर्यंत पोहोचणारच नाहीत आणि जरी पोहोचले तर 24 आवर नंतर पोहोचतील. ठीक आहे. तो लेस स्पर्म काउंट एक रिझन असेल आणि सेकंड काय असेल बेटा? स्लो मुवमेंट. आणि नेक्स्ट म्हणू शकतो ऍबनॉर्मल. हे रिझन आहेत की ज्यामुळे काय होणार आहेत बेटा? त्या कपल्सला काय होऊ शकत नाही? चाइल्ड होऊ शकत नाहीत, बेबी होऊ शकत नाही. ठीक आहे. मेनी कपल डू नॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू रिझन. बघा, मेन वुमन्स मध्ये काय? इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, डिफिकल्टी इन ओव्हम प्रोडक्शन, एग फॉर्मेशनला प्रॉब्लेम होणार, ऑब्स्टॅकल कशामध्ये? ओव्हिडक्ट मध्ये, आणि लास्ट इम्प्लांटेशन इन युटेरसला काय येणार आहे? प्रॉब्लेम. मेन्स मध्ये काय असतील बेटा? अब्सेन्स ऑफ स्पर्म. स्पर्म, सीमेन मध्ये स्पर्मच नसतील किंवा त्यांची मुवमेंट कशी असेल? स्लो असेल. किंवा काय असणार आहेत? ऍबनॉर्मल स्पर्म असतील. अब्सेन्स ऑफ स्पर्म म्हणजे काय म्हणू शकतो? लेस स्पर्म काउंट सुद्धा म्हणू शकतो. अशा रिझनमुळे त्या कपलला काय होऊ शकत नाही? चाइल्ड होऊ शकत. मग अशा वेळेस मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे बेटा आणि ती मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण काय करणार आहे? स्टडी करणार. सध्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा हेल्प कोण घेतात बेटा? ते कपल घेतात की ज्याच्यामुळं त्यांना मुलाचं सुख भेटेल, म्हणजे त्यांना काय होतील बेटा? बेबीज. कुठली मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत? एक मार्काला क्वेश्चन विचारतात, व्हॉट आर द मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ रिप्रोडक्शन? सो कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी आहेत बघा. फर्स्ट, इन विट्रो फर्टिलायझेशन. पूर्ण लिहायचं, आयव्हीएफ लिहायचं नाही, पूर्ण नाव लिहा. इन विट्रो फर्टिलायझेशन. सेकंड, सेरोगेसी. थर्ड, स्पर्म बँक किंवा सीमेन बँक. असे 3 काय बेटा? मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. ते बंद कर आणि चालू कर बेटा. मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ रिप्रोडक्शन. मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ रिप्रोडक्शन कोणासाठी असतील? असे कपल्स ज्यांना काय होत नाही बेटा? चिल्ड्रन्स होत नाही त्यांच्यासाठी. सो फर्स्ट टेक्नॉलॉजी कुठली आहे बघा? आयव्हीएफ. आयव्हीएफचं नाव काय आहे बेटा? इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन मध्ये बेटा फर्टिलायझेशन आपण करणार आहे टेस्ट ट्यूब मध्ये. नाव ऐकलं असेल तुम्ही, टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो बघ. काय म्हणतो बेटा आपण? टेस्ट ट्यूब बेबी. आधी तेवढं नव्हतं पण आता मोस्टली सगळ्यांच्या ऐकण्यात आलं असेल टेस्ट ट्यूब बेबी ही टर्म. मग ही टेस्ट ट्यूब बेबी काय आहे?
ह्या प्रोसेसमध्ये काय करतात बेटा, ज्या कपलला मुलं होत नाहीत, का बरं मुलं होत नसणार आहेत, ज्या लेडीजच्या ओव्हिडक्ट मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा ज्या मेनच्या स्पर्म मध्ये प्रॉब्लेम आहे, लेस स्पर्म काउंट आहे, अशा वेळेस त्या लेडीजचं एग कलेक्ट करतात टेस्ट ट्यूब मध्ये, तिच्या बॉडीतलं उसाईड घेतात, एग घेतात टेस्ट ट्यूब मध्ये, आणि तिच्या नवऱ्याच्या तिच्या हजबंडचे स्पर्म घेतात टेस्ट ट्यूब मध्ये, आणि इथं ते काय करतात बेटा, फर्टिलाइज केलं काय होईल, झायगोट तयार होईल. झायगोटचं कन्वर्जन कशात होईल, एम्ब्रिओ तयार होईल, आणि मग हा एम्ब्रिओ प्रॉपर टाइमला त्या लेडीजच्या युटेरस मध्ये काय करतात, इम्प्लांट करतात. त्याला म्हणायचं टेस्ट ट्यूब बेबी किंवा आयव्हीएफ. सो आयव्हीएफ म्हणजे काय, इन विट्रो फर्टिलायझेशन. काय फर्टिलायझेशन ब्रॉट इन कशात करणार आहेत बेटा, टेस्ट ट्यूब मध्ये. मग एम्ब्रिओ तयार होईल, दॅट एम्ब्रिओ इज इन प्लांट, बसवतात कुणामध्ये, बसवतात बेटा, युटेरस ऑफ द वुमन ऍट अप्रोप्रिएट टाइम. एका प्रॉपर टाइमला तिच्या बॉडीमध्ये काय करणार आहेत, युटेरस मध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट करतील. कोण करतं हे, कुणासाठी आहे आयव्हीएफ टेक्निक यूज फॉर, एक मार्काला पडलेला क्वेश्चन आहे, दोच कपल ज्याच्यामध्ये लेडीज मध्ये काय असेल बेटा, ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट, ज्याची ओव्हिडक्ट ब्लॉक आहे त्या लेडीज साठी, किंवा मेन मध्ये काय साठी बेटा, लेस स्पर्म काउंट. ह्यांच्यासाठी कुठली टेक्निक आहे बेटा, IVF. ही फर्स्ट टेक्निक. सेकंड टेक्निक आहे बेटा सेरोगेसी. सेरोगेसी टेक्निक तुम्ही ऐकलं असेल, एक पिक्चर बी आहे, थिंक मिम्मी आहे का पिक्चर, कृती सेनचा एक मिम्मी पिक्चर आहे, माहिती आहे का तुम्हाला, नाही बघितलं का तुम्ही, ठीक आहे. प्रियंका चोपडा माहिती आहे, ऍक्ट्रेस आहे, काय माहिती आहे का प्रियंका चोपडा, तिने सेरोगेसी केली, ठीक आहे. सो सेरोगेसी कोण करतं, कुठली लेडीज करते, जिच्या युटेरस मध्ये प्रॉब्लेम आहे बेटा, युटेरस मध्ये बेबी चिटकत नाही, युटेरस मध्ये बेबी चिटकतो, 2-3 महिन्यांनी काय होणार आहे, परत काय होतो बेटा, तो डिस्कार्ड होतो. ज्या लेडीजला युटेरस मध्ये एम्ब्रिओ इम्प्लांटेशनला प्रॉब्लेम आहे, अशी लेडीज मॉडर्न टेक्नॉलॉजी कुठली हेल्प करते, कुठल्या औषधाचा यूज करते बेटा, सेरोगेसी. मग ह्या टेक्निक मध्ये काय करतात, तिथे कपल दिले बघा तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. ह्या कपल मध्ये ही जी लेडीज आहेत, ही ज्या युटेरस मध्ये काय असेल बेटा प्रॉब्लेम, मग काय करतात, ही ज्या बॉडीतनं एग काढतात टेस्ट ट्यूब मध्ये, तिचा हजबंडचे काय घेतात, स्पर्म टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन करतात, झायगोट तयार होईल, एम्ब्रिओ तयार होईल. आता एम्ब्रिओ इम्प्लांट करायचं ना, मग हिच्या बॉडीमध्ये नाही तर दुसऱ्या लेडीजच्या बॉडीमध्ये काय करतात, इम्प्लांट करतात. कुठल्या लेडीज मध्ये, जिचा युटेरस नॉर्मल आहे, जिचा युटेरस काय बेटा नॉर्मल आहे, तशा लेडीज मध्ये काय करतात, ते इम्प्लांट करतात. म्हणजे बेबी हा दोघांचं, पण 9 मंथ कोण वाढवणार तिला, दुसरी लेडीज. दॅट मदर इज कॉल्ड ॲज सेरोगेट मदर. ह्या मदरला काय म्हणायचं बेटा, सेरोगेट मदर. प्रियंका चोपडाने असंच केलेलं आहे. तिला काय प्रॉब्लेम नव्हतो का, अंगात मस्ती काय त्यांची फिगर खराब होती ना, त्यांची फिगर खराब होती म्हणून मोठमोठ्या सेलिब्रिटी काय करतात बेटा, ही अशी टेक्निक काय करतात बेटा, यूज करतात. एक मी पिक्चर सुद्धा आहे थिंक, त्याच्यामध्ये ही प्रोसेस दाखवली आहे बेटा. सो काय बघा, सेरोगसी, सम वुमन्स हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस. काही वुमनच्या युटेरस मध्ये प्रॉब्लेम आहे का, एम्ब्रिओ तिथं इम्प्लांट होत नाही. सच वुमन, मग त्यावेळेस तिने काय करते बेटा, टेक हेल्प ऑफ मॉडर्न रेमेडी कॉल्ड ॲज सेरोगसी. काय करते याच्यामध्ये, इन दिस टेक्निक oocyte collected from the ovary of the woman which have problem in the uterus. ज्या लेडीच्या युटेरस मध्ये प्रॉब्लेम आहे, तिच्याकडनं काय कलेक्ट करतात, oocyte. फर्टिलाइज करतात कुणाकडनं, टेस्ट ट्यूब मध्ये, कुणाकडनं, विथ द हेल्प ऑफ स्पर्म फ्रॉम हर हजबंड, तिच्या नवऱ्याच्या स्पर्मनी काय करतात, त्याला फर्टिलाइज करतात, एम्ब्रिओ तयार करतात, अँड दॅट एम्ब्रिओ इज इम्प्लांट कुणामध्ये बेटा, अशा वुमन मध्ये जिचा युटरस कसा आहे, नॉर्मल. सच वुमन इज कॉल्ड ॲज सेरोगेट मदर. त्याला काय म्हणतो, सेरोगेट मदर. कळतेत नवीन 2 टेक्नॉलॉजी बेटा, काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये,